मलखांब शिक्षणाचं काही एज लिमिट आहे का? 5व्या वर्षी मलखांब सुरू करता येतो वयाच्या ॲट एज ऑफ 5. त्याच्या आधी करू नये, कारण हाडं लवचिक असतात, त्यामुळे डिफॉर्मिटीज होण्याची शक्यता असते. तर आम्ही 5व्या वर्षी मलखांब सुरू करतो. आणि देर इज नो हायर एज लिमिट. माझ्याकडे शांतीलाल संघवी नावाचे गृहस्थ आले होते, ज्यांनी वयाच्या 82व्या वर्षी मलखांब शिकायला सुरुवात केली. 82 At the age of started 82. learning. आणि काही पूर्वी खेळाचं बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी असं काही नाही. एक बायपास ऑपरेशन झालेलं होतं, पण तरीसुद्धा त्यांनी चिकाटीने मलखांबाचं प्रशिक्षण घेतलं. आणि जेव्हा 2019 आम्ही इकडे मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली, ज्याच्यात 15 देशांनी भाग घेतला होता, त्याच्या उद्घाटनाला त्यांनी मलखांबाचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं when he was 89 years of age. माणूस 89व्या वर्षी सुद्धा मलखांब करू शकतो, जिवंत उदाहरण आहे. नाव ही 94. आता त्यांनी थांबवलेलं आहे, त्यांच्या मुलांनी त्यांना परवानगी दिली नाहीये पुढे कंटिन्यू करायला, पण त्यांची इच्छा आहे अजून करण्याची. तर ह्याला वयाची मर्यादा नाही. माझ्याकडे सकाळी 7 ते 8 मी दररोज मलखांब घेतो. आणि त्याच्यामध्ये बरेच जण असे आहेत की ज्यांनी वयाच्या 50 नंतर 60 नंतर मलखांब करायला सुरुवात केली आहे. हे डॉक्टर रुपिन शाह याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. इज नंबर 1 युरोलॉजिस्ट इन इंडिया. आणि अनेक हॉस्पिटल्समध्ये वगैरे ते अटॅच्ड आहेत. बऱ्याच वेळा परदेशात जात असतात, पण ते सकाळी इकडे येतात, मलखांब करतात, इकडेच आंघोळ करतात आणि कपडे बदलून डायरेक्ट एअरपोर्टवर जाऊन विदेशात जातात. मग इतकं त्यांचं पॅशन आहे. तुम्हाला मलखांब खेळाची आवड कशी निर्माण झाली? इट्स ऑल इन्सिडेंटल म्हणून किंवा योगायोग म्हणून किंवा असं. मी लहान होतो तेव्हा मी काळा चौकीला राहत होतो. माझे वडील इंडियन युनायटेड मिलमध्ये विंग सुपरिटेंडेंटमध्ये. आणि सुट्टीमध्ये आमची आई आम्हाला पुण्याला घेऊन जायची तिच्या वडिलांकडे. तिचे वडील ते इंजिनियर होते. तर त्यांनी KM हॉस्पिटल बांधलं होतं. तर ते 75च्या पुढे होते जेव्हा मी पुण्याला जात असतो तेव्हा. आणि सकाळी 5 वाजता उठून योगा करायचे ते. बाकी सगळे झोपले असायचे. मी त्याला 2.5-3 वर्षाचा असेल, पण मी त्यांच्यासमोर उठून बसायचो आणि ते जे कसं करतायत तसं करण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्यांनी हे ओळखलं की ह्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आवड आहे. त्याने आईला सांगितलं, मुंबईला समर्थ व्यायाम मंदिर आहे, तिकडे तू उदयला घेऊन जा. आणि मग आम्ही काळा चौकीला राहतो, तर आमची एक मॉरिस 8 छोटी गाडी होती. मग वडील गाडी चालवायची, आई बाजूला बसायची आणि आम्ही काळा चौकीवरून इकडे येतो. आईला कट्ट्यावरती बसायला, आम्ही तिघही चौघे व्यायामशाळेत जायचो. आणि वडील मागच्या बाजूला म्युन्सिपल जिमखाना आहे, तिकडे बॅडमिंटन क्लब आहे, ते बॅडमिंटन खेळायला जायचे. तर नंदू नाटेकरचे पार्टनर होते ते, त्यांना बॅडमिंटनची खूप आवड होते. मग जाताना आम्हाला पिकअप करायचे आणि इकडनं आम्ही परत जायचो, काळा चौकीला जात होतो. तर तेव्हापासून ही इकडे येण्याची सुरुवात झाली. इकडे आखाडा होता तेव्हा, ते कुस्ती व्हायची. तर आम्ही तिकडे कुस्ती खेळायचो. काळे गुरुजी आम्हाला शिकवायचे. पण त्याने मनामध्ये मलखांबाबद्दलची आवड निर्माण केली. आणि आम्ही नेहमी म्हणतो, वन हू एक्सप्लेन्स इज अ गुड टीचर, वन हू डेमॉन्स्ट्रेट्स इज अ बेटर टीचर, पण वन हू इन्स्पायर्स इज द बेस्ट टीचर. तर त्याने इन्स्पायर केलं, मोटिवेट केलं. आणि मग आम्ही इकडे माहीमला राहायला आलो. माझी 6वी-7वीत असताना सकाळची शाळा असायची 7 वाजताची, पण 5:30 ते 6:30 इकडे व्यायामशाळेत यायचो, मलखांब करायचं, इकडनं घरी जायचं, आंघोळ करायची आणि 7च्या पहिल्या बेलच्या शाळेत वगैरे राहायचं त्यावेळेला. त्याच्यानंतर मग रुजा कॉलेजला गेलो, शिक्षण कॉलेजचं सुरू झालं. मग सकाळी व्यायामशाळा, इकडनं प्रॅक्टिकलला जायचं कॉलेजमध्ये, कॉलेजमधून सुटलं की घरी जायचं, घरी जेवायचं की पुन्हा कॉलेजमध्ये जायचं, संध्याकाळी परत व्यायामशाळा, रात्री घरी. हा रुटीन होता. त्यानंतर मी कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजमध्ये नोकरीला लागलो ग्रॅज्युएशन नंतर. 38 वर्ष सर्व्हिस केली. इन्स्पेक्टर म्हणून लागलो, मग असिस्टंट कमिशनर झालो, मग सुपरिटेंडेंट झालो, असिस्टंट कमिशनर झालो. डेप्युटी कमिशनर म्हणून वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2013 मी रिटायर झालो. 25 वर्ष सर्व्हिस केली. तर तेव्हा सुद्धा रुटीन हाच होता. सकाळी 5:30ला व्यायामशाळा, इकडनंच 9:30ला ऑफिसला, ऑफिस सुटलं की परत व्यायामशाळा, संध्याकाळी, रात्री घरी. आणि इव्हन माझ्या लग्नाच्या दिवशी आधी व्यायामशाळेत सकाळी प्रॅक्टिस केली आणि मग लग्नाला. असा कोणता तरी जुना आठवणीचा किस्सा आहे जो तुम्हाला सांगायला आवडेल? महाराष्ट्र ॲमेच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशन MAGA यांच्याकडून टीम सिलेक्ट झाली की 6 जिम्नॅस्टिकची मुलगी, 6 जिम्नॅस्टिकच्या मुली आणि 4 मलखांबाची मुलं.
अशा 16 जणांना घेऊन आगरतळ्याला जायचं. पण नोबडी वॉज रेडी. कुठलाही कोच मॅनेजर म्हणून टीमबरोबर जायलाच तयार नाही, कारण मे महिन्याचे दिवस 7 दिवस प्रवासाला लागतात. 3 ठिकाणी गाडी बदलायची. मुंबई ते लखनौ, लखनौ ते गुवाहाटी, गुवाहाटी ते लुमडिंग, लुमडिंग ते धरमनगर, आणि धरमनगरपासून 12 तासाचा बसचा प्रवास, मग आगरतळ्याला पोहोचणार. आणि कुठे रिझर्वेशन नाही. मे महिन्यात तिथे एवढी गर्दी गाडीला, त्यामुळे टीम पाठवायची नाही असा निर्णय झाला. त्यावेळेला मी पुढाकार घेतला. म्हटलं, माझं वय हार्डली 22-23 वर्षाचं होतं तेव्हा. म्हटलं मी जायला तयार आहे, टीम घेऊन जातो मी, आणि मी लिहून देतो की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग. आणि मग मोदक गुर्जर सर म्हणून होते, ते पुण्याचे होते, ते कोच म्हणून आले. मी मलखांबाचा कोच म्हणून आणि टीमचा मॅनेजर म्हणून. आणि मी मग ऑफिसमध्ये एक पत्र घेतलं आणि ऑफिसमध्ये आमच्या दिलं. आमच्या त्यावेळेला BG कुलकर्णी म्हणून डेप्युटी कमिशनर गोल्ड होते. तर त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी पत्र वाचलं. म्हणाले, मिस्टर देशपांडे, तुम्ही आत्ता हल्ली लागलेला डिपार्टमेंटमध्ये, आणि तुम्हाला एवढी रजा, 7 दिवस जायला, 7 दिवस यायला, 4 दिवसाची कॉम्पिटिशन, म्हणजे एवढे दिवस कसं देणार मी रजा? मी जाऊ देऊ शकतो. तुम्ही ठरवा तुम्हाला डिपार्टमेंट नोकरी करायची आहे की नॅशनलला जायचं आहे म्हणून. मी मनातल्या मला म्हटलं मी दोन्ही करेन. आणि मग मी त्यांच्या केबिनमधून बाहेर आलो आणि मी सरळ चर्चगेट ऑफिसला, आमचं हेड ऑफिस होतं, तिकडे गेलो. की श्रीकांताई या नावाचे कलेक्टर होते. तर ते असे जिना उतरत होते आणि मी त्यांना वाटेतच भेटलो. पण म्हटलं, गुड इव्हनिंग सर, मी उदय देशपांडे, कस्टम्स आणि सेंट्रल गोल्ड कंट्रोलमध्ये आता इन्स्पेक्टर म्हणून लागलो आहे, आणि मला आगरतळ्याला नॅशनलला जायची कोच म्हणून संधी मिळाली, पण मला ऑफिसमधून रजा मिळत नाही, तुम्ही बघाल का जरा ह्याच्यामध्ये. मग त्यांना पत्र दाखवलं मी. ते त्यांनी शांतपणे पत्र वाचलं. म्हणाले, यंग मॅन, असं पाठीवर हात ठेवला, यंग मॅन, गो टू युअर ऑफिस, कीप अ नोट ऑन युअर टेबल, ॲज पर कलेक्टर्स इन्स्ट्रक्शन आय एम गोइंग टू आगरतळा. आणि जा म्हणाले. आणि मग मी संघटनेला होकार दिला, आणि आम्ही कुठेही काही अडचण नाही येतात, तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी धावत जायचं. तिकडे मार्केट यार्डमध्ये जिकडे गाडी थांबली असेल, बोगी असेल, तिकडे जाऊन बसायचं. संडासाच्या बाजूला तिकडची जागा आहे, कॅप्चर करायची, सगळ्या मुलांना तिकडे ठेवायचं, 2 बर्थच्या मध्ये हे करायचं. असं करून आम्ही आगरतळ्याला पोहोचलो. एकदा तर सर्व्हिसेसच्या डब्यात गेलो. मग सर्व्हिसची माणसं म्हणाले, नाही नाही, कोण आहे, ह्यांना बाहेर काढा म्हणून. त्यांनी दाखवलं, माझं कस्टमचं कार्ड दाखवलं. म्हटलं, मी पण एक कस्टम ऑफिसर आहे, आणि ही माझी टीम आहे जी आगरतळा नॅशनलला चालली. रिझर्वेशन न मिळाल्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं. मग त्यांनी अलाव केलं. मग सर्व्हिसच्या डब्यातनं केलं. असं करत आम्ही धरमनगरला उतरून पुढे 12 तास बसचा प्रवास करून आगरतळ्याला पोचलो. दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन होती. तर तिकडे गेल्यानंतर तिकडच्या ऑर्गनायझर्सना भेटल्यानंतर त्यानं म्हटलं, आम्ही जिम्नॅस्टिकची टीम आणली आणि मलखांबाची पण. मलखांब? आमच्याकडे मलखांब आहे? आम्हाला माहितीच नाही म्हणाले ते. त्यांनी मलखांबाची काही तयारी केली नव्हती. ते एक्सपेक्ट नव्हतं, माहितीच नव्हतं की त्यांच्याकडे मलखांब आहे. म्हणजे जिम्नॅस्टिक फेडरेशनचं असेल किंवा त्यांच्यातलं मिसकम्युनिकेशन असेल. मग मी बाजारात गेलो, लाकूड शोधलं, एक लेथ मशीन शोधलं, त्या कार्पेंटरकडनं मलखांब बनवून घेतला. मग तिकडे जाऊन दुसऱ्या दिवशी मलखांब लावला आणि कॉम्पिटिशन झाली. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये माझा विद्यार्थी होता दत्ताराम दुरम, ज्याचं मग अशी माहिती, तो पहिला आला त्या स्पर्धेमध्ये आगरतळ्याला. आणि मग तिकडनं परत 7 दिवसाचा प्रवास करून मुंबईला परत आलो. ही आगरतळ्याची आठवण कधी आयुष्यात विसरू शकणार.